नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सुखी जीवन जगण्याचे अनेक वेगवेगळे मार्ग आहेत, मात्र लैंगिक आरोग्य हा आनंदी जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अनेक जण भीतीने संकोच बाळगल्यानं यावर व्यक्त होत नाहीत, मात्र त्यामुळे दाम्पत्य जीवनामध्ये अनेक अडचणीही निर्माण होतात. खरं तर वैवाहिक जीवनामध्ये तुम्ही सेक्सचा पुरेपूर आनंद घेत असाल तर तुमच्या जीवनामध्ये सुखाच्या क्षणांची बरसात होत राहणार हे मात्र नक्की आहे. तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्या आहेत आणि त्यावरच मार्गदर्शनासाठी गेली अनेक वर्ष तुमच्यासाठी साम टीव्हीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. लैंगिक आरोग्याविषयी असलेले अनेक समज गैरसमज दूर करण्यासाठी तसेच त्या संदर्भातील इतरही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तज्ज्ञ आणि नामांकित सेक्शोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट, युरिओलॉजिस्ट डॉक्टर विजय दहिफळे सर आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करीत असतात. त्याशिवाय फोनवरून आलेल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांनाही डॉक्टर उत्तरं देत असतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल जाणून घेऊया एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नक्कीच. नमस्कार प्रेक्षक हो, कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत, मात्र त्यापूर्वी सरांच्या पुणे सेंटरवरील एक प्रसंग या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. सरांच्या पुणे ओपीडीवर एक 50 वर्षीय महिला तिच्या 28 वर्षीय मुलाला घेऊन आली. सोबत मुलाचे मामा आणि मामी देखील आले होते. सर्वजण एकदम चिंताग्रस्त होते. मुलगा चांगल्या नोकरीला होता. नुकतेच त्याचे 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. मुलगी देखील चांगली सुशिक्षित. मुलाची आई आपला सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम नियमितपणे पाहते. सरांनी येण्याचं कारण आणि समस्या विचारली. मुलाची आई म्हणाली, सर, खरं तर आम्हाला तुमच्याकडे यायला थोडा उशीर झाला, पण काय सांगू, माझ्या मुलाचे 4 महिन्यांपूर्वीच अगदी वाजत गाजत लग्न झालं. पण त्याची बायको 3 महिन्यातच पळून गेली आणि आता ती म्हणते की तुमचा मुलगा नपुसंक आहे आणि तुम्ही आम्हाला फसवलत. असं म्हणून तिचे काका आता आमच्या फॅमिलीवर केस टाकत आहेत. यांच्या मामा आणि मामीने मुलगी पाहिली होती, लग्न जमवलं होतं, म्हणूनच त्यांनाही या केसमध्ये घेतलं आहे. माझी बहीण देखील तुमचा शो रेग्युलर पाहते आणि तिने सांगितलं की आता डॉक्टर दहिफळे सरांकडे जा आणि तेच तुझ्या मुलाला यातून बाहेर काढू शकतील, त्याला मदत करू शकतील. सर, आम्ही सर्वजण खूप आशेने तुमच्याकडे आलो आहोत. तुम्हीच आता यातून आम्हाला बाहेर काढा. तुमचे खूप उपकार होतील. बायको गेल्यापासून खरं तर माझा मुलगा अगदी डिप्रेशनमध्ये जात चालला आहे. त्यामुळे तो काही बरं वाईट करून घेईल अशी भीती आम्हाला वाटते आहे. सरांनी मुलाला त्याची हिस्ट्री विचारली असता तो म्हणाला, सर, माझं लिंग खूप लहान आहे आणि कमजोरही आहे. मला खूप हस्तमैथुनाची सवय होती. त्यामुळे लग्नानंतर मी बायकोशी एकदाही संबंध ठेवू शकलो नाही. म्हणूनच ती मला तू नपुसंक आहे असं म्हणून भांडण करून पळून गेली. सरांनी मुलाला धीर दिला. तुला काही काळजी करण्याचं कारण नाही असं सरांनी सांगितलं. सरांनी मामा आणि मामीला देखील समजावलं आणि तुम्हीही अजिबात काळजी करू नका आणि तुम्ही आरामात यातून बाहेर पडाल असं आश्वासनही सरांनी त्या सर्वांना दिलं. आता सरांनी त्यांना मेडिकल थेरपी चालू केली आहे आणि गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी देखील करू असे देखील सरांनी त्यांना सांगितलं आहे. सरांनी त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर पत्नीला देखील एकदा रिक्वेस्ट करा आणि आता आमचा मुलगा ठीक झाला आहे असं सांगून परत आणा असे देखील सांगितले आहे. संपूर्ण कुटुंब अगदी रिलॅक्स आणि निर्धास्त झाले आणि म्हणाले की यातून बाहेर निघालो की आम्ही हा सुखी जीवनाचा मंत्र लग्ना अगोदरच घेणं किती महत्त्वाचं आहे हे देखील सगळ्यांना सांगू.
सर म्हणाले, तुम्ही या समस्येतून नक्कीच बाहेर येणार. या कार्यक्रमामुळे आम्हाला तुमची माहिती मिळाली आणि फक्त तुमच्यामुळेच मी बरा होऊ शकतो. हा मला धीर आला, अशी भावना संपूर्ण कुटुंबाने व्यक्त केली आणि त्यांनी सर्वांनी सरांचे आभार देखील मानले आहे. खरं तर मेडिकल टर्ममध्ये या कंडिशनला पोस्ट मॅस्ट्रिब्युशन सेक्शुअल डायसफंक्शन असं म्हणतात. सर, काय सांगाल अशा समस्येबाबत? खरं तर अशा समस्यांमुळे जर प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचत असेल तर मात्र ही अतिशय गंभीर बाब आहे. अच्छा, सर्वप्रथम प्रियंकाजी, तुमचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये अगदी मनापासून स्वागत. आणि किती भगिनी देखील आणखी यामध्ये इन्व्हॉल्व होऊन त्या ठिकाणी त्यांचं मन मोकळं करतील ही अतिशय चांगली बाब म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, आता या स्टोरीमध्ये चूक कोणाची? बरोबर आहे. तुम्ही जेव्हा सांगत होता मी ऐकत होतो की या ठिकाणी लग्ना अगोदरच हे केलं असतं तर हे वेळ आली असती का? नाही, अजिबात. सांगूया आपण. बरोबर. सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टीव्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत, अभिनंदन आणि कौतुक. का? कारण तुम्ही ज्या पद्धतीने या ठिकाणी सहभागी होता त्यामुळंच या कार्यक्रमाला रंगत येते. आणि आज प्रियंका देखील या ठिकाणी आहेत. सर्वांनी या ठिकाणी इन्व्हॉल्व होऊन मन मोकळं करणं आवश्यक आहे. या स्टोरीमध्ये पोस्ट मास्टरबेशन सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे काय? अशा केसमध्ये बऱ्याचदा काय होतं की लग्ना अगोदर मुलांना अशी सवय असते हस्तमैथून करण्याची, त्यांना कोणी गायडन्स देत नाही, मार्गदर्शन करत नाही. मग अशा वेळेला ते हस्तमैथूनमध्ये जातात. मग लग्नाच्या वेळेला हे घरात कोणी विचारतच नाही आणि अशा कंडिशनमध्ये मग काय होतं की लग्नानंतर अशी अडचण येते, हा प्रॉब्लेम येतो. या ठिकाणी मुलीची देखील चूक नाही आहे, पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे आता ट्रीटमेंट घेऊन ॲक्सेप्ट करून परत आपण त्यांना सल्ला दिला आहे की जा, त्यांना विचारा, त्यांना समजावून सांगा, गैरसमज दूर करा, तुमच्या मुलीला परत पाठवा आणि नक्कीच त्यातनं काहीतरी मोठा मार्ग मिळेल. मला वाटतं हे अतिशय उत्तम मार्ग आहे. ट्रीटमेंट घेऊन ॲक्सेप्ट करणं की मी आता घेतली आणि आता मी छान झालो आणि आता परत मुलीला पाठवा, हे महत्त्वाचं असतं. बरोबर बरोबर. या ठिकाणी एकच सांगणं आहे की तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल तरी पर्सनल लाईफ ही वेगळी असते. म्हणूनच तुमच्या लैंगिक समस्या मान्य करा आणि मुख्य म्हणजे व्यक्त व्हा. यासाठी सुखी जीवनाचा मंत्र कार्यक्रम सुरू केला आहे. डॉक्टर विजय दहिफळे यांना तुम्ही भेटू देखील शकता. राज्यातील संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, खारघर, नाशिक, नागपूर इथे सरांचे क्लिनिक आहेत. तिथे तुम्ही जाऊन सरांना प्रत्यक्ष भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तसेच या कार्यक्रमामध्ये तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल आणि सरांना थेट प्रश्न विचारायचा असेल तर आमचा स्टुडिओ क्रमांक या ठिकाणी लिहून घ्या, 022-410-10-610. सर, फोन यायला आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात पहिला फोन आपल्याला परभणीहून आलेला आहे. राजश्री यांचा पहिला प्रश्न आहे, विचारूया. राजश्रीजी, विचारा आपला पहिला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, बोला. सर, धातू किंवा सेमनचा स्त्रियातील डिप्रेशन किंवा नैराश्यावर काही परिणाम होतो का, ह्याबद्दल माहिती द्यावी. अच्छा, तुमचं वय सांगा मला. माझं 35 सर. आणखी मुलगा मुलगी काय आहे तुम्हाला? 2 मुलं आहेत. बर, ठीक आहे. खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा, नक्कीच तुम्हाला उत्तर देऊया. प्रियंकाजी, या ठिकाणी धातूचे फायदे काय असतात हा टॉपिक त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे आणि आपण त्यांना अगोदरच ॲडव्हान्समध्ये सांगितलेलं असतं की हा टॉपिक आहे, मग ते प्रश्नोत्तर काढतात. नैराश्य आणि धातू काही संबंध असेल का, सांगूया आपण. मित्रांनो, या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आपण जेव्हा आपलं लाईफ जगताना एखादी गोष्ट का बनली असेल, एक क्युरिओसिटी असते. धातू म्हणजे वीर्य, वीर्य म्हणजे सिमेन, सिमेन म्हणजे ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर जो त्या ठिकाणी पातळ व्हाईट कलरचा द्रव बाहेर पडतो आणि तो पडल्यानंतर त्या ठिकाणी प्रेग्नन्सी राहते, त्याला सिमेन म्हणतात किंवा वीर्य म्हणतात. काय क्वालिटी आहे ती वीर्याच्या? आपल्याला काहीतरी माहिती आहे का त्याबद्दल बेसिक? आता याने काय विचारलं, नैराश्यावर काही फरक पडतो का? मित्रांनो, या सिमेनमध्ये 200 प्रकारचे प्रोटीन असतात, वेगवेगळे प्रकारचे हार्मोन्स असतात, एन्डॉर्फिन्स असतात, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, त्याचबरोबर फ्रुक्टोज आहे आणि त्याचबरोबर डोपॅमिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेस एलिमेंट असतात. जेव्हा अनप्रोटेक्टेड तुम्ही क्रिया करता आणि सिमेन ॲब्सॉर्ब होतं त्यावेळेला त्या ठिकाणी लव मॉलिक्यूल तयार होतात, ऑक्सिटोसिन तयार होतं, डोपॅमिन तयार होतं. त्यामुळे एक अभ्यास असा झालेला आहे की ज्यांचा नॉन इन्फेक्टेड नॉन पार्टनरचा कॉन्टॅक्टमुळे सिमेन ॲब्सॉर्ब झालं, त्या ठिकाणी या स्टडीमध्ये समजा 100 स्त्रियांचा ग्रुप आणि एक दुसरा ग्रुप ज्यामध्ये की
4-4 महिने संबंध झाला नाही, ज्या रेग्युलर करतात, अशा केसमध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे कमी आढळून आलेलं आहे. कारण या ठिकाणी सिमेनमध्ये एक नर्व्ह ग्रोथ फॅक्टर असतात आणि हे नर्व्ह ग्रोथ फॅक्टर ब्रेनमध्ये टिश्यू ह्या सशक्त करतात, स्ट्रॉंग करतात आणि म्हणून हा इतका मोठा फायदा आहे तुमच्या सिमेनचा, वीर्याचा, जो की सर्वांना माहीत पाहिजे. म्हणजे फक्त औषध गोळ्या घेऊनच डिप्रेशन जाणार आहे का? नाही. पण या ॲक्टिव्हिटीचं हे नैसर्गिक इतकं मोठं महत्त्व आहे आणि म्हणून आपल्या नोन, ओन आणि नॉन इन्फेक्टेड हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. अगदीच डॉक्टर. पुढील प्रश्न येतोय तो म्हणजे नांदेडहून विशाखा यांचा प्रश्न या ठिकाणी आहे. विशाखाजी, विचारा आपला प्रश्न. सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. सर नियमित संबंध ठेवल्याने डायबिटीज किंवा मधुमेहावर काही सकारात्मक परिणाम होतो का, त्याबद्दल सांगा. बरं, पण हा म्हणजे तुमच्या पार्टनरसाठी विचारताय का तुमच्यासाठी? माझ्यासाठी. अच्छा, म्हणजे समजा ऍक्टिव्हिटी रेग्युलर केल्याने डायबिटीस कंट्रोलमध्ये येतो का? बरोबर आहे. चला व्हेरी गुड. 3 वर्ष झालं मला डायबिटीज आहे. बरं, अच्छा. बरं, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला? काही लैंगिक समस्या वाटते यामुळं? म्हणजे असं म्हणजे थोडंसं स्पीड किंवा इच्छाच होत नाही. अच्छा, व्हेरी गुड. सांगूया आपण. खूप सुंदर प्रश्न खरं तर विचारलाय. अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो आणि त्याचं उत्तर मात्र आता महत्त्वाचं सांगू तुम्हाला की समजा माणसाला डायबिटीज झाला, त्याची काळजी घ्या, इन्शुलिन द्या, जेवण द्या. आणि मग समजा पार्टनरला डायबिटीज झाला, फिमेलला झाला तर जाऊ दे, तुला काय होणार आहे असं असतं का? नाही, दुर्लक्षितपणा करायचं नसतं. कारण त्या संबंध, त्यांना मी काय सिम्पटम विचारला, त्यांची भावना देखील कमी झाली, त्याचा काय फायदा होतो सांगूया आपण. डायबिटीज फक्त पुरुषाला असतो, मग तो काम करणारा माणूस आहे, मग त्याला इंजेक्शन द्या, मग एका हातात गोळ्याचं पॉकेट, एका हातात जेवण, दुसऱ्या हातात ब्रेकफास्ट, आणि बाकी समजा हा जर पार्टनरला झाला तर काही नाही, तू तुझं आपली ट्रीटमेंट घे, असं नसतं. ॲक्टिव्हिटीमुळं डायबिटीसवर काय फरक पडतो? सर्वात महत्त्वाचं सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, की तुमची क्रिया ही एक प्रकारची एक्झरसाईज आहे. लास्ट टाईम मी सांगितलेलं आहे, एका मिनिटामध्ये 5 कॅलरीज बर्न होतात. तसा हाफ ॲन आवरमध्ये आपला पार्टनर विलिंग असेल तर 150 कॅलरीपर्यंत जर बर्न झाल्या तर आपोआपच कॅलरी बर्न झालं की शुगरची मात्रा ही कमी व्हायला लागते. कमी म्हणजे हायपोटेन्शन नाही, म्हणजे नॉर्मल व्हायला लागते. मग ही मात्रा नॉर्मल झाल्याने त्याचा फायदा काय होतो? सर्वात महत्त्वाचं, डायबिटीसमध्ये तुमच्या अवयवाकडं, मेल असो फिमेल असो, म्हणजे फिमेलमध्ये क्लायटोरिसकडं जाणारा प्रवाह थांबलेला असतो. त्या ठिकाणी खालच्या अंगाला हा ड्रायनेस आलेला असतो. बऱ्याचदा लॉस ऑफ लिबिडो, म्हणजे बऱ्याचदा फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन. म्हणजे काय? बऱ्याच स्त्रियांना त्या ठिकाणी त्या क्रियेची इच्छा होत नाही. इच्छा जर झाली त्या ठिकाणी त्या इन्व्हॉल्व होत नाहीत. बरं, इन्व्हॉल्व झाल्या त्या ठिकाणी त्यांना ऑर्गॅझम किंवा प्लेजर मिळत नाही. ठीक आहे, कधी प्लेजर जर मिळालं तर कधी कधी पेन व्हायला लागतो आणि काही केसेसमध्ये त्यांना ड्रायनेस देखील येतो. याला आपण ड्रायनेस डिसऑर्डर म्हणतो. मग अशा प्रकारच्या डिसऑर्डर जर कंट्रोलमध्ये आणायचे असतील, फक्त तुमची इन्शुलिन झालं, गोळ्या झालं हेच काम करणार आहे का? नाही. डाएट कंट्रोल तर अतिशय महत्त्वाचं आहे, पण डाएट कंट्रोलसोबत तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती एक्झरसाईज आहे. आणि बऱ्याचदा याने काय विचारलं की ॲक्टिव्हिटी केल्यामुळं किंवा एक्सरसाइज केल्यामुळं काय फरक पडतो? तर या ठिकाणी कॅलरीज बर्न होतात. कॅलरीज बर्न झाल्यामुळे त्या ठिकाणी जे सिक्रेशन आहे, जो ड्रायनेस आहे, त्या ठिकाणी एक लवचिकपणा जो असतो तुमच्या अंगाचा तो देखील यायला चालू होतो. कारण शुगर कंट्रोलमध्ये आली की आपोआपच ब्लड वेसलचं स्वास्थ्य वाढलं. ब्लड वेसलचं स्वास्थ्य वाढलं की आपोआपच त्या ठिकाणी जो योनीला जाणारा सप्लाय आहे तो देखील वाढला. मग अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी ही अतिशय महत्त्वाची असते. पण मित्रांनो, मी परत सांगतो की अशा केसमध्ये डायबिटीसमध्ये जर त्या ठिकाणी हा ड्रायनेस असेल, तुम्हाला महत्त्वाचं एकच गोष्ट आहे, काही लुब्रिकंट वापरणं. काही नॅचरल आहेत, काही वॉटर बेस्ड आहेत, काही बऱ्याचदा काय म्हणतो आपण काही आयुर्वेदिक प्रकारचे असतात. पण महत्त्वाचं एकच सांगेल, तज्ज्ञांना भेटूनच ही लुब्रिकंट वापरायचे असतात. कारण बऱ्याचदा काय असतं की आपण लाजून बुजून त्या ठिकाणी हे लुब्रिकंट वापरत नसतो आणि असं झाल्यामुळे कंडिशन अशी येते की क्रियेमध्ये त्यांना पेन व्हायला लागतो, त्यांना इरिटेशन होतं, त्यांना बर्निंग होतं. म्हणून एका वाक्यात सांगेन, डायबिटीस कंट्रोलमध्ये आणणं आणि तो आणल्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचा अतिशय चांगला फायदा होत असतो. मला वाटतं आणखी काही प्रश्न असेल, काही डिस्कशन असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काही विचारू शकता. नक्कीच. आपल्या पुढील दर्शक आहेत आपले पुण्याहून सोनारजी. पुण्याहून सोनारजी हे प्रश्न विचारतात. विचारा सोनारजी, आपला प्रश्न विचारा. माझं वय आहे 82. अच्छा, 82, 82 वर्ष, बरोबर आहे. हां, माझ्या लेफ्ट साईडला ओके
लेफ्ट साईड टेस्टीला हां असं राऊंड पेन सुरू झालेले आहेत. बरं ठीक आहे, म्हणजे एका अंडकोशाला काय करू? तुम्हाला दुखतं, बरोबर आहे? हा एक अंडकोश दुखतं त्या ठिकाणी, सूज आलेली आहे, बरोबर आहे? हो काही डायबिटीज बीपी वगैरे काही आहे तुम्हाला? डायबिटीज आहेत. बरं, काही सकाळच्या वेळामध्ये त्या ठिकाणी काही कठोरता, काही इरेक्शन वगैरे येतं का? हा सकाळच्या वेळामध्ये लिंगामध्ये ताठरता वगैरे येते का? नाही. ठीक आहे, चला सांगूया तुम्हाला, काही हरकत नाही. यांचं म्हणणं आहे अंडकोशाला स्वेलिंग आहे, पेन आहे, आणि त्याचा संबंध काय आहे, कशामुळे ते होतं, वय 82 आहे, आपण सांगूया. मध्ये जर प्रश्न आला तर मला थोडंसं इन्फॉर्म करा, ठीक आहे? तर या ठिकाणी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की या ठिकाणी समजा अंडकोशाला इन्फेक्शन झालं, आता वय 82 झालं म्हणजे त्या ठिकाणी प्रोस्टेट ग्रंथी वाढलेली आहे. प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यानंतर त्या ठिकाणी जो सप्लाय जाणारा आहे त्या ठिकाणी प्रोस्टेटकडं तो कमी होतो. मग त्या ठिकाणी ब्लॉक झाल्यामुळं बऱ्याचदा काय होतं की टेस्टिसमधनं जे स्पर्म बाहेर येतात किंवा बऱ्याचदा ते ब्लॉक झाल्यामुळे इन्फेक्शन व्हायला लागतं. मग अशा कारणामुळं त्या ठिकाणी टेस्टिसला इन्फेक्शन होतं, पेन होतो. मग काय करायला पाहिजे अशा कंडिशनमध्ये? तर अशा कंडिशनमध्ये एक अँटीबायोटिक्स आहेत, बऱ्याचदा काय असतं काही पेनकिलर्स आहेत, तुम्ही तज्ज्ञांना भेटणं अतिशय आवश्यक आहे. का? कारण ज्या व्यक्तीला डायबिटीस असतो अशा केसमध्ये त्या टेस्टिसमध्ये इन्फेक्शन होणं किंवा पस फॉर्म होणं अशी देखील कंडिशन येऊ शकते. तर तज्ज्ञांना भेटा. तुम्ही कलर डॉपलर आहे किंवा इतर टेस्ट करून, ब्लड टेस्ट करून समजा त्या ठिकाणी माइल्ड इन्फेक्शन असेल, त्या ठिकाणी नक्कीच ते कंट्रोलमध्ये येतं. आणि समजा त्यामध्ये जर काही तुम्हाला वाटलं की ते इन्फेक्शन कमी होत नाही, त्याला काही एक प्रकारच्या मॅक्सल ड्रेसिंग असतात किंवा गरज पडलं तर सर्जरी करून देखील त्यातनं नक्कीच आपल्याला इन्फेक्शन कंट्रोलमध्ये आणता येतं. त्यामुळे यांना नक्कीच काळजी करायची गरज नाही. तज्ज्ञांना भेटा. टेस्टिससोबत त्यांना प्रोस्टेटची देखील ट्रीटमेंट दिली तर नक्कीच त्यांना चांगला रिझल्ट मिळतो. मला वाटतं त्यांना उत्तर मिळालं असेल हे. नक्कीच सर. चला, काही प्रश्न असेल तर आणखी घेऊ शकता किंवा तुमचा एखादा प्रश्न सांगू शकता. बरोबर. पण पुढील दर्शक आपले प्रश्न विचारतायत. पुढील प्रश्न हे पुण्याहून आहे. पुण्याहून यश यांना आपला प्रश्न विचारायचा आहे. यश जी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार जी, बोला. सेमन किंवा धातूचा ब्रेनच्या फंक्शन आणि मेमरीवर काही परिणाम होतो का, त्याबद्दल माहिती द्यावी. अच्छा, तुमचं वय सांगा मला. 27 सर. 27 वर्ष. म्हणजे ब्रेनचं फंक्शन आणि मेमरीवर काही या धातूचा परिणाम होतो का? बरोबर आहे? हो. ठीक आहे. बघा, पाहिले किती सुंदर प्रश्न. मी असं वाटतं कोणाला की त्या ब्रेनची मेमरी आहे किंवा त्याच्यावर काही त्याच्या स्वास्थ्यावर फरक पडत असेल. नक्कीच. चालेल, मी देतो उत्तर त्या ठिकाणी. सांगूया आपण यांना. मित्रांनो, हे बघा, बऱ्याचदा आपण एक धागा देतो आणि तो कॅच करून तुम्ही त्याला पुढे जाता, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि खूप जणांना ह्या विर्याचं काम फक्त कॉन्ट्रॅक्ट झाला आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर बस काम संपलं. काय असणार आहे त्या विर्याचं काम दुसरं? असं अजिबात नसतं. या ठिकाणी मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की या सिमेंटमध्ये 200 प्रोटीन तर आहेत, त्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स आहेत, ट्रेस एलिमेंट्स आहेत. बऱ्याच केसेसमध्ये काय होतं, त्या ठिकाणी नर्व ग्रोथ फॅक्टर आहेत, ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर आहेत. बऱ्याचदा अशा ग्रोथ फॅक्टरमुळं न्यूरॉनची ग्रोथ होत असते. म्हणजे ब्रेनमध्ये जो हिप्पोकॅम्पस एरिया आहे त्या ठिकाणी मेमरीचं फंक्शन असतं आणि त्या ठिकाणी जो ब्लड सप्लाय वाढलेला आहे ब्रेनकडं, एन्डॉर्फिन्स वाढलेले आहेत, हार्मोन्स वाढलेले आहेत, त्यामुळं जे ॲक्झॉन आहेत म्हणजे ब्रेनचा फंक्शनल युनिट आहे तो ॲक्टिव्ह होतो. बऱ्याचदा कॉग्निशन पॉवर, कॉग्निशन म्हणजे काय की बऱ्याचदा जी स्पीड असते कंडक्शन नर्व वेलॉसिटी, ती स्पीड देखील या ठिकाणी वाढत जाते. आणि म्हणून महत्त्वाचं सांगतो, तुमच्या ब्रेनचं स्वास्थ्य त्याचबरोबर तुमची मेमरी या सर्व गोष्टी वृद्धिंग होण्यासाठी या सिमेंटचा, या विर्याचा अतिशय चांगला फायदा असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं, त्याला कुठलं इन्फेक्शन म्हणा, HIV म्हणा, एड्स म्हणा, असा कुठलाही प्रकार नसला पाहिजे. मला वाटतं यात त्यांना सर्व माहिती मिळाली असेल आणि उत्तर देखील मिळालं असेल. नक्कीच. आपलं मार्गदर्शन असं सुरू राहणार आहे सर. मात्र एक आपण लहान ब्रेक घेणार आहोत. ब्रेकपूर्वी सर, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे 50 नंतर काही पुरुषांना कमजोरीसोबत लहान लिंगाची समस्या असेल तर सेक्स ट्रीटमेंट घेताना काय काळजी घ्यावी हे आपण तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत. मात्र तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा साम TV मराठी, सुखी जीवनाचा मंत्र.
नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी सरांना आपण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि त्याचंच उत्तर आता आपण सरांकडून घेणार आहोत. हो, म्हणजे तुम्ही विचारलं की 50 नंतर काही जणांना लहान लिंग असेल आणि कमजोरी असेल तर काय करायला पाहिजे सांगूया आपण. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण जवळपास 50% लोक या समस्येने त्रस्त असतात. सांगूया आपण नक्कीच. मित्रांनो, या ठिकाणी बघा, कमजोरी, शीघ्रपतन आणि लहान लिंग हे टायर्ड असतं. म्हणजे कुठलीच अशी एकटी गोष्ट नाही. कारण बऱ्याचदा उपडीत मला काय विचारतात, सर नाही मला फक्त एकदम छोटासा प्रॉब्लेम आहे म्हणे, छोटं लिंग आहे फक्त. अरे तोच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे असं नेहमी सांगतो मी. काय असतं, बऱ्याचदा कंजेनेटल आहे, जेनेटिक आहे, काही कारणामुळे त्या ठिकाणी जर लांबी समजा कमी असेल आणि कमजोरी असेल, घाबरू नका. कारण त्याचा सप्लाय वाढवण्यासाठी काही सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, काही लोकली ॲक्टिंग आहेत, बऱ्याचदा पेरिफेरल ॲक्टिंग आहेत. हे दिल्यामुळे देखील प्रवाह वाढला, त्या ठिकाणी नक्कीच ग्रोथ होते. समजा काही जणांना त्यामध्ये समाधान नाही झालं तर आपण पी शॉट थेरपी देतो. म्हणजे पी शॉट म्हणजे काय, आपल्याच बॉडीच्या पिशी काढून लिंगात जर टाकल्या आणि नंतर व्हॅक्यूम थेरपी दिली त्याची साईज वाढते. त्यामुळे मित्रांनो, कुठल्याही प्रकारे लहान लिंग असेल त्यामुळे काळजी करू नका. त्या ठिकाणी तज्ज्ञांना भेटा, पहिलं ॲक्सेप्ट करा. नाहीतर जसं स्टोरीमध्ये सुरुवातीला सांगितलं ना की ती मुलगी वाट पाहून 4 महिन्यात घरी निघून गेली, अशा गोष्टी टाळायच्या असतील तर तुमचं लहान लिंग आहे ॲक्सेप्ट करा, तज्ज्ञांना भेटा, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. मला वाटतं त्यांना उत्तर हे मिळालं असणार आहे. नक्कीच नक्कीच. आणि बऱ्याच जणांच्या उत्तरांची प्रश्नांची उत्तरं आपण दिली आणि अगदी समाधानकारक अशी उत्तरं प्रेक्षकांना मिळाली असतीलच. पण आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे भाग्यवान विजेत्यांकडे. नक्कीच. तर आपण नाही अगोदर गेल्या वेळेस मी विजेत सांगतो, नंतर मला चिठ्ठी काढून द्या. मागच्या वेळेचे विजेते विशाल परदेशी, देहू पुण्याचे आपल्या सेंटरला आले. त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, पुस्तक घेतलं आणि आपल्या मित्रांसाठी देखील ती पुस्तकं घेऊन गेली. कारण मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या तिन्ही भाषेत पुस्तकं असतात आणि त्यांच्या स्कूलमध्ये त्यांच्या मित्रांना देखील ते वाचायला देतात. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर आता ते तुमच्या हातात आहे प्रियंकाजी. आता तुम्ही चिठ्ठी काढायची, मला द्यायची, मी कोण विनर आहे सांगतो. घ्या चिठ्ठी, बघूया. आणि मिक्स करून द्या मला, तुम्ही मिक्स करून मला द्या, मी काढतो आणि पाहूया. आता म्हणजे तुम्ही फर्स्ट टाइम आहेत आणि कोण भाग्यवान विजेता आहे पाहूया आपण, कोण लकी फेलो आहे ते सांगूया आपण नक्कीच. चला, थँक्यू तुम्ही चिठ्ठी काढल्याबद्दल. आता आपण कुठे गेलो, वा, आपण आहोत आता कल्याणलाच. अनिल जाधव यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं तर लिंगामध्ये वाकडेपणा असेल, पेरॉनिस प्लेग असेल आणि कमजोरी असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. अतिशय सुंदर उत्तर याने दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचदा मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट काम केली, ठीक आहे. नाहीतर त्या ठिकाणी पी शॉट थेरपी आहे, ती दिल्यानंतर तो वाकडेपणा कमी होतो, प्लाग डिझॉल्व होतो. समजा ते नाही झालं, त्या ठिकाणी एक्सिजन आहे, बोवाईन ग्राफ्ट आहे किंवा सर्जरी करून इम्प्लांट करून देखील त्याला ओके करता येतं. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर मला आता प्रश्न विचारायला लागेल त्यांना, तर मग ते उत्तर देईल. सांगूया आपण प्रश्न. या ठिकाणी कमजोरीसोबत जर लहान लिंग असेल तर काय करायला पाहिजे. हा शो जर मिस झाला असेल, साम टी व्ही सुखी जीवनाचा मंत्र टाईप जरी केलं तर पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा आमच्या टीमला तुम्ही फोन लावू शकता. आणि हे उत्तर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे. आणि जो या ठिकाणी विजेता असेल त्याला असंच पुढच्या वेळेला आमच्या प्रियंकाजी त्या ठिकाणी चिठ्ठी काढतील, ते तुम्हाला चान्स मिळेल या ठिकाणी फोटो दाखवण्याचा, या ठिकाणी इन्व्हॉल्व होण्याचा. आणि परत मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सहभागी घेतला. आपल्या भगिनींनी देखील अतिशय चांगला सहभाग घेतला. आणि मला वाटतं प्रत्येकीच्या मनात जो प्रॉब्लेम असतो या ठिकाणी सॉल्व्ह होतो. आणि जशी आपण स्टोरी सांगितली त्यातही काय बोलल्या की हे मी अगोदरच आले असते तर, मी सुरुवातीला दाखवलं असतं तर ही वेळ आली असते. नक्कीच. तर या बाबतीत तुम्ही आणखी काही सांगू शकता. नक्कीच. खरं तर अनेक असे प्रश्न होते की जे अनेक महिलांच्या मनामध्ये सर असे प्रश्न असतात, मात्र हे विचारायचे कुठे किंवा कुणाला या समस्या सांगायच्या, असे अनेकांना असे प्रश्न भेडसावत असतात. आणि खरं तर हा जो मंच आहे हा त्यासाठीच आहे. आणि तुम्ही अगदीच निसंकोचपणे या सगळ्याची उत्तरं सर देत असता, त्याबद्दल खरंच आणि वेळात वेळ काढून सर या ठिकाणी तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात, दर्शकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. महिला आणि पुरुषांना लैंगिक आरोग्याविषयी योग्य माहिती असणं हे किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही योग्य रीतीने व्यक्त होऊ शकता आणि आपल्या समस्येचं निराकरण कसं करायचं हे जाणून घेऊ शकता. तुमचं लैंगिक जीवन जर सुदृढ असेल तर निश्चितच त्याचा चांगला परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर हा होत असतो. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री.
धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद नक्की, तुमचे नक्की. की आपण आलात आणि या ठिकाणी आपलं अमूल्य मार्गदर्शन नक्की, आपल्या प्रेक्षकांना दिलं चला. त्याबद्दल नमस्कार. धन्यवाद.